नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. सध्या देशभर वक्फ कायद्याच्या दुरुस्तीसंबंधी भरपूर चर्चा चालू आहे. 8 ऑगस्ट 2024 रोजी संसदेमध्ये एक दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं वक्फ कायद्याच्या संदर्भात. आता हा जो वक्फ कायदा आहे ना, 1923 साली ब्रिटिशांनी हा कायदा आणला. मुस्लिम धर्मियांच्या एकूण प्रॉपर्टी, त्यांची धर्माची प्रॉपर्टी म्हणून कोणालाही ती दान करता येते, तोंडी किंवा लेखी. पण त्याच्यावर नियंत्रण असावं म्हणून एक मंडळ तयार करण्यात आलं. त्याला म्हणायचं नाव वक्फ असं नाव दिलं. बॉडी केली त्याची. आता त्यामध्ये काही दुरुस्त्या झाल्या. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर 1954 साली ते जे अधिकार दिले गेलेले होते पुन्हा त्याच्यात दुरुस्ती झाली. 1995 साली जेव्हा नरसिंह राव हे पंतप्रधान होते आणि अनेक अधिकार वक्फला देण्यात आले. त्यात वक्फचे अधिकार काय काय आहेत बघा, की एखाद्याने समजा जर प्रॉपर्टी वक्फला दान दिली तर ती पुन्हा परत घेता येत नाही. म्हणजे बघा, वक्फच्या प्रॉपर्टी कुठं कुठं शैक्षणिक संस्था आहेत, दफनभूमी आहे, मशिदी आहे आणि निवारागृह आहे. एकदा दिलेली दान पुन्हा परत घेता येत नाही. किंवा एखाद्याला समजा जर काही तक्रार करायची असेल, म्हणणं असेल, तर 1 वर्षाच्या आत वक्फ बोर्डाकडे त्याला तक्रार करता येईल. 1 वर्षाच्या आत नंतर त्याची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. पुन्हा समजा तक्रार जी काही दाखल केली गेली असेल त्याच्यावर सुनावणी होऊन अंतिम निर्णय वक्फ बोर्ड देईल. त्याच्या विरोधामध्ये आपण एरवी जसं न्यायालयात जातो, दिवाणी न्यायालयात वगैरे, तसं तुम्हाला न्यायालयात जाता येणार नाही. एखादी प्रॉपर्टी समजा शासकीय, ती वापरात जर असेल, कोणाच्या ज्या काही मुस्लिम धर्मीय अमुकीकडे समजा जर ती वापरात असेल, मग ती वापरात असली की ती वक्फची झाली. कुठलीही प्रॉपर्टी एखाद्याची खाजगी प्रॉपर्टी आहे आणि वक्फवाल्यांनी म्हटलं की ती प्रॉपर्टी आमची आहे, तर त्या विषयामध्ये न्यायालयात दाद मागता येत नाही, वक्फ बोर्डाकडे दाद मागावी लागते. आणि त्यांनी जो काही निर्णय दिला तो अंतिम असं गृहीत धरावं लागतं. तिथं कुठेही जाता येत नाही. आपल्याकडे 95ला जे काही अस्तित्वात आलेला कायदा आहे त्यातल्या या तरतुदी आहेत. आत्ताच्या सरकारने काय केलं, संयुक्त संसदीय समितीकडे एक स्थापन झालेली आहे आता एक विधेयक आणलं आणि त्या विधेयकामध्ये जवळपास 40 दुरुस्त्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे वक्फचा निर्णय हा अंतिम असणार नाही, दिवाणी न्यायालयात त्याला दाद मागता येईल. इथपासून अनेक मुद्दे त्याच्यामध्ये केले. थोडक्यात वक्फचे जे अमर्याद अधिकार आहेत ते अधिकार कमी करण्यात आलेले आहेत. आता संसदीय समिती आहेत. मग आता विरोधकांचं काय म्हणणं आहे की सरकार हे धर्मात हस्तक्षेप करत आहे, मुस्लिम धर्मियावरती नियंत्रण ठेवू पाहत आहे, मुस्लिम धर्मियांना भीती दाखवत आहे, अशा अनेक मुद्दे त्यात येत आहेत. आता काय झालं, यात आणखीन एक प्रकार केला आहे की यात मुस्लिमांमध्ये बोहरा मुस्लिम आहेत, आगाखान मुस्लिम आहेत, यांच्यासाठीचं स्वतंत्र बोर्ड, वक्फ बोर्ड असावं अशी तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे. आता काय झालं की ह्या संसदीय समितीमध्ये परवा एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी ह्या त्यांची बाजू मांडत होत्या, म्हणणं मांडत होत्या. कारण एकांनी त्याचे जे काही मुद्दे मांडले त्याला विरोध करत होत्या. त्यांच्या भाषणामध्ये, त्यांचं जेव्हा भाषण सुरू होतं, आपचे संजय सिंह हे सारखं त्याला मध्ये टोकत होते, विरोध करत होते. आणि भाषण त्यांचं झालं सगळं. नंतर दुपारी जेवायला बसल्यानंतर संजय सिंह खाजगीत माफी मागत होते. मेधा कुलकर्णी असं म्हणायला की तुम्ही तिकडे बैठकीत टोकला आहात तर बैठकीतच माफी मागा ना तुम्ही. जगदंबी पाल यांनी यावरती हस्तक्षेप घेतला कारण ते संयुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. मुद्दा काय आहे, या सगळ्या बैठकीत एक कळतंय असं, पश्मिंदा नावाची एक मुस्लिममध्ये जमात आहे, म्हणजे पसमंदा मुस्लिम, पसमंदा.
आणि त्या मुस्लिमांचं म्हणणं असं आहे की आपला देश जो चालतो ना तो कुराण आणि शरीयतवर चालत नाही, भारताच्या कायद्यानुसार चालतो आणि त्यामुळेच वक्फच्या तरतुदीमध्ये सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत. कारण आत्ताचे जे सगळे मुस्लिम नेते आहेत ह्या पसमंदा मुस्लिमांना अत्यंत निकृष्ट दर्जाची वागणूक देतात आणि त्यामुळे त्यांनी तसं म्हणजे मुस्लिमांमध्ये देखील याच्यामध्ये मतभेद आहेत, वेगवेगळे म्हणणं मांडलं जात आहे. आणि त्याच्यामुळं आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, एक आवाहन करण्यात आलं होतं की लोकांनी या कायद्यातल्या दुरुस्तीसंबंधी आपली मतं मांडावीत आणि ती मतं त्या वेबसाईटवरती पाठवली गेली वगैरे. मुद्दा काय आहे की काय होतं आहे, आता सामान्य माणसाला अनेक वकील आहेत की त्यांना माहितीच नाही वक्फचे कायदे काय आहेत, 95ची तरतूद काय आहे. जिथं वकिलाला माहिती नाही तिथं सामान्य लोकांना माहिती असण्याचं कारण नाही, काही संबंधच येत नाही ना. आता आपण अनेक ठिकाणी समाज माध्यमातून वाचलं असेल, तमिळमधलं एक गावच वक्फनी त्याच्यावरती, हे गाव पूर्ण वक्फची प्रॉपर्टी आहे. जेव्हा वक्फ स्थापन झालं त्याच्यापूर्वी त्या गावची स्थापना झाली होती. आता त्या लोकांना त्या वक्फ बोर्डाकडेच तक्रार करावी लागणाऱ्या बरेचसे मुद्दे आले होते. मुद्दा काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला असं प्रश्न पडतो, अरे हे कसं काय, असे कायदे केले गेले कसे? त्यावेळच्या लोकांनी ह्याला विरोध का नाही केला संसदेमध्ये? संसदेत कायदा पारित झाला ना, मग तेव्हा का नाही विरोध केला? तेव्हा आपल्याला कळतं की लांगुल चालन म्हणजे काय आहे. आणि आत्ता ह्या दुरुस्तीच्या विषयामध्ये देखील विरोध केला जातो आहे. त्याचंही मुस्लिम मताचं लांगुल चालन हेच एकमेव कारण आहे. त्यातनं आम्ही काय करतोय ह्याचं भान कोणाला असत नाही. 2 दिवसापूर्वी लातूरमध्ये आपले माजी न्यायमूर्ती, नागपूरच्या खंडपीठामध्ये ते न्यायमूर्ती होते, सध्या गोव्याचे लोकपाल आहेत, अंबादास जोशी. त्यांच्याबरोबर गप्पा मारण्याचा प्रसंग आला आणि ते काय म्हणाले एकदा ऐकून घ्या. मतभिन्नता हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे आणि म्हणून भारताबाहेरचे सुद्धा मुस्लिम असं म्हणतात की इंडिया इज सेक्युलर टिल हिंदू धर्म. त्यामुळं तुमच्यात आमच्यात पण एकमत होण्याची शक्यता नाही. तुम्ही सांगताय त्याच्यात आम्ही हे बघा, आम्ही चोराला फार कम्पॅशनेट आहोत. आम्हाला पटकन वाटतं अरे अरे विचारायला मारायला नको तर प्रॉब्लेम. दिस इज ह्युमन, इज व्हेरी गुड, नो इश्यू. ऐकलत? जगभरातले मुस्लिम देखील म्हणतात की भारत हा कधीपर्यंत सेक्युलर राहणार आहे, जोपर्यंत या देशामध्ये हिंदू आहेत. हिंदू आहेत म्हणून हा देश सेक्युलर आहे असं जगभरातले मुस्लिम मानतात, असं न्यायमूर्ती अंबादास जोशी यांचं, माजी न्यायमूर्ती, त्यांचं म्हणणं आहे. मुद्दा काय, ह्या सगळ्या विषयामध्ये जगात काय चाललं आहे, आपल्या देशात काय चाललं आहे, आपण काय या विषयाची आपल्याला किती माहिती आहे, आपण माहिती घेऊ इच्छितो का, त्याच्यावरती मत आपले बनवतो का, हा अतिशय गंभीर विषय आहे. आपण उगीचच कशातही वेळ घालतो, अशा विषयांचा देखील आपल्याला अभ्यास असला पाहिजे आणि त्यावरती आपलं मत असलं पाहिजे. म्हणूनच हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.